दोहिंद चिपळूण पाटलांच्या आतषबाजीमध्ये आपल्याला दिसतोय. पहिली चढाई 10 पटी चिपळूण संघाकडे सजवताना आपण पाहतोय. अर्थातच शुभम कदम चढाई ट्रॅकवरती असणार आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याने दमदार अशी कामगिरी पार पडली. आपल्या टीमला तो अंतिम फेरीपर्यंत घेऊन गेलाय आणि अंतिम मॅच मध्ये देखील तेवढीच आक्रमक आणि दमदार संयमी खेळ साधन करत आपल्या टीमला अंतिम विजेतेपद पटवून देण्याचा त्याचा माणूस आहे. तर दुसरीकडे अमर कश्यप वनप्याद आर्मी पहाड़ों से जो टकराए उसे तूफान कहते हैं और तूफान से जो टकराए उसे अमर कश्यप कहते हैं. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या बहारदार खेळाने त्याने प्रतिस्पर्धी टीमला बॅकफूट वरती पाठवलं. अनेक बलाढ्य संघाने या स्पर्धेत बाहेरचा रस्ता दाखवला. तो खेळाडू खऱ्या अर्थाने जिल्हावासियांचा लाडका खेळाडू अमर कश्यप आपल्याला चढाई ट्रॅकवरती पाहायला भेटतोय. पहिली चढाई सेफ सुरक्षित माघारी परततोय आणि त्यानंतर आपण पाहतोय जर्सी नंबर 15 अर्थात श्रेयस शिंदे चढाई ट्रॅकवरती सज्ज होतोय. 7 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये सुरुवात डाव्या कोपऱ्यात केली जाते. हळूवारपणे शांतपणे चढाई सोडवण्याचा प्रयत्न केला जातोय. मधल्या फळीमध्ये लांब हाताचा वापर करत टिकण्याचा प्रयत्न श्रेयस यांचा आहे. तर यावेळेला मात्र माघारी परततोय. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आपण पाहतोय पुन्हा एकदा दोहिंद चिपळूण संघाचा अजून एक स्टार खेळाडू आहे. या खेळाडूचा देखील या संपूर्ण स्पर्धेत बहारदार खेळ तमाम क्रीडा रसिकांना जरूर पाहायला मिळतोय. जर्सी नंबर 5 अर्थात मयूर कदम चढाई ट्रॅकवरती सज्ज होतोय. मध्यरेषेच्या आसपास खेळ सजवताना पाहायला मिळतोय. एका जागेवरती शांतपणे उभा राहिला, माघारी परत आहे. त्यानंतर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी बॅक टू बॅक पुन्हा एकदा आपण पाहतोय श्रेयस याला. श्रेयस कडून अंतिम सामन्यामध्ये फार मोठ्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. त्याचबरोबर क्रीडा रसिक देखील मोठ्या संख्येने या स्पर्धेचा आनंद घेत आहे. श्रेयस डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय. मधल्या फळीमध्ये किक मारत गडी टिकण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जातोय. परंतु अजून यश नाहीये. परंतु यावेळेला डिफेंडर्स एकवट आहेत. लॉबीच्या बाहेर डॅश करतायत. एका गुणाची कमाई दोहिंद चिपळूण संघाच्या प्रांतामध्ये. त्याचप्रमाणे दुसरीकडे थर्ड रेड 2 डायरेक्ट वरती आपण अमर कश्यपला पाहतोय. मध्यम बांध्याचा खेळाडू आहे. परंतु जर आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये अतिशय बहारदार अशी खेळी यशाच्या शिखरावरती विराजमान होणारा खेळाडू आपण पाहतोय. आणि त्या मधल्या फळीमध्ये पुन्हा एकदा फुलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. धन्यवाद सर. त्याचप्रमाणे दोस्ती ग्रुपचे सर्व सदस्य कृपया आपण व्यासपीठाच्या बाजूला यायचे. दोस्ती ग्रुपचे सर्व सदस्य धन्यवाद. या ठिकाणी पुन्हा एकदा कोणचपुरा असा खेळाडू आपली चढाई सजवताना आपल्याला पाहायला मिळतो. 10 पटी चिपळूण संघाचा हा स्टार खेळाडू आहे. यावेळेला जर पाहिलं तर राईट कॉर्नरच्या दिशेने आक्रमण सजवलं जात आहे. 7 खेळाडूंचं भक्कम असं क्षेत्ररक्षण. 10 पटी चिपळूण संघाचा जो स्टार खेळाडू आहे, भरवशाचा चढाईपटू आहे, तो बॅकलाईनच्या पाठीमागे. त्याला जर रिव्हायवल करायचं असेल तर मात्र तुम्हाला डिफेन्स मध्ये किंवा चढाईमध्ये पॉइंट घेणं अनिवार्य असणार आहे. तर त्याच वेळेला दोहिंद चिपळूण संघाकडनं पुन्हा एकदा चढाईपटू सज्ज होतोय. 6 खेळाडूंचं दमदार असं क्षेत्ररक्षण आहे. बोनस लाईन ऑन असणार आहे. सो बोनस पॉइंट घ्यायचा आहे, टच पॉइंट घेण्याचा इरादा पाहायला मिळतोय का पाहूया. परंतु इथे कोणताही धोका पत्करत नाहीये, रिस्क घेत नाहीये. जोखीम न पत्करता खेळाडू माघारी परततोय. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी छोट्या चढीचा जर्सी नंबर 4 आपण चढाई ट्रॅकवरती पाहतोय. या खेळाडू देखील शुभमने संपूर्ण स्पर्धेमध्ये अतिशय दमदार अशी कामगिरी पार पडेल क्रीडा रसिकांचं लक्ष वेधून घेतलंय. सो दरम्यान यावेळेला जर आपण बघितलं तर मधल्या फळीमध्ये आपण जर बघितलं तर थोडासा मध्यरेषेच्या आसपास खेळ सजवण्याचा प्रयत्न केला जातोय. कोणताही धोका न पत्करता तो माघारी परततोय. हे जे पहिल्या हाफ मधलं जे बॅटल असणार आहे ते थोडंसं डिफेन्सिव्ह असणार आहे. दोन्ही संघ प्रतिस्पर्धी संघातले जे खेळाडू आहेत त्यांना आजमावण्याचा प्रयत्न करणार आहेत. अर्थात त्या टीमचे कच्चे दुवे काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतील आणि त्यानंतर दुसऱ्या हाफ मध्ये मात्र जोरदार आक्रमण होणार यात काही शंकाच नाहीये. सो दरम्यान यावेळेला पुन्हा नंबर 1 थर्ड रेड वरती याच्या अगोदर सलग 2 चढाई एमटी होत्या. त्याच्यामुळे ही जी चढाई असणार आहे ती डूमर डायरेक्ट असणार आहे. निर्णायक चढाई असणार आहे. चढाईपटूला गुणाची कमाई करणं अनिवार्य असणार आहे. आपण पाहतो राईट कॉर्नर त्याचबरोबर मधल्या फळीमध्ये जोरदार मुसंडी मारली जाते. भरवशाचा जो खेळाडू होता, जो ब्रह्मास्त्र होता, त्याच ब्रह्मास्त्राला भेट अमर कश्यप बॅकलाईनच्या पाठीमागे. तर दुसरीकडे तिसऱ्या चढाईला प्रत्युत्तर देण्याचा प्रश्न दोहिंद चिपळूण संघाच्या माध्यमातून. यावेळेला संभवता लॉबीचा आधार परंतु कोणत्याही खेळाडूचा स्पर्श झालेला नाही आहे.
कोणत्याही खेळाडूला स्पर्श न करता तुम्ही लॉबीचा आधार घेऊ शकत नाही. दर्शन नंबर 10 त्याचबरोबर अमर हे दोन्ही जे स्टार खेळाडू आहेत हे बॅकलाईनच्या पाठीमागे म्हणजे विनय अमर ही जोडगोळी जे प्रमुख लीडर आहेत ते मात्र बॅकलाईनच्या पाठीमागे असल्यामुळे थोडासा चिंतेचा विषय ठरू शकेल नवीन चिपळूण संघासाठी. परंतु हा संघ देखील डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून ओळखला जातो. आपले जे प्रमुख खेळाडू आहेत त्यांना लवकरात लवकर रिवायवल करण्यासाठी तुम्हाला डिफेन्स किंवा चढाईमध्ये सातत्यानं गुणाची कमाई करणं गरजेचं आहे. परंतु त्याच वेळेला पुन्हा एकदा युवा खेळाडू दर्शन नंबर 5 याने देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये अतिशय बहारदार खेळ सादर केलाय. मयूरला आपण पाहतोय चढाई मार्गवरती 3 प्रमुख रेडर नवहिंद चिपळूण संघामध्ये खेळत आहेत. एकीकडे अमर आहे, विनय आहे, मयूर आहे, 3 प्रमुख रेडर आहेत. अर्थात त्यापैकी 2 प्रमुख खेळाडू हे बॅकलाईनच्या पाठीमागे आहेत. त्याच्यामुळे जर आपण पाहिलं तर इथून पुढे मयूरला सातत्यानं चढाई सजवणं फार गरजेचं असणार आहे. दरम्यान त्याच वेळेला दर्शी नंबर 1 10 चिपळूण संघाचा ब्रह्मास्त्र श्रेयस असेल, त्याचबरोबर दर्शी नंबर 1 असेल शुभम हे जे काही खेळाडू आहेत त्यांच्याकडनं फार मोठ्या कामगिरीची अपेक्षा आहे. या हंगामामध्ये जर पाहिलं तर 10 चिपळूणचा संघ दुसऱ्यांदा जिल्हास्तरीय यावेळेला शानदार डिफेन्स होता. कॉम्बिनेशन टॅकल सर्व डिफेंडर्स एकवटले, चढाईपट्टूला लॉबीच्या बाहेर डॅश केलं आणि आपला जो प्रमुख खेळाडू होता अमर कश्यप जो साधारणतः 1.5 ते 2 मिनिटं बॅकलाईनच्या पाठीमागे बसलेला होता त्याला रिवायवल करण्यामध्ये नवहिंद चिपळूणचा संघ यशस्वी ठरतोय. अमरला जास्तीत जास्त वेळ त्याच्या प्रांगणामध्ये उभा राहण्याचा ह्या वेळेला डिफेंडरची संपवतात विदामन स्थिती टॅकल करायचं की पुन्हा एकदा पाठीमागे यायचं आणि त्याच प्रयत्नामध्ये अमरने निशाणा साधला. महत्वाचा खेळाडू त्याला स्पर्श करत बॅकलाईनच्या पाठीमागे पाठवले. अप्रतिम अशी कामगिरी पुन्हा एकदा शानदार डिफेन्स. याच्या अगोदर चढाईमध्ये गुणाची कमाई, त्यानंतर डिफेन्स मध्ये गुणाची कमाई आणि सुरुवातीच्या हाफ मध्ये पहिल्या काही मिनिटांमध्ये नवहिंद चिपळूणचा संघ जो बॅकफूट वरती होता तो मात्र पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेला 4 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आहे. नुकतेच राजापूरमध्ये जी भव्य दिव्य अशी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा संपन्न झाली त्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये याच 10 चिपळूण संघाने नवहिंद चिपळूण संघाला पराजित केलेलं होतं. अर्थात तो पराभव जो जिवारी लागलेला होता त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आज दापोलीच्या ऐतिहासिक मैदानावरती नवहिंद चिपळूणचा संघ 10 चिपळूणच्या विरोधामध्ये खेळतोय. धन्यवाद सर. त्याचप्रमाणे मोरिया ग्राफिक्सचे सर्व श्री ऋषिकेश कोळंबे आपण या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठातील स्थानापन्न व्हायचे श्री ऋषिकेशजी कोळंबे. त्याचप्रमाणे संजीवन साळवी आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर कृपया आपण व्यासपीठातील स्थानापन्न व्हायचे श्री संजीवन साळवी. ओम शिर्के चढाईसाठी 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये. अर्थात या ठिकाणी जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण थोडंसं विखुरलेलं, टच पॉईंट घेणं एवढं सोपं नाहीये. आणि त्यानंतर प्रत्युत्तरासाठी 10 चिपळूण संघाकडनं पुन्हा ते शुभम कदमला आपण पाहतोय. थर्ड रेड डुआ डायरेक्ट आणि तिसऱ्या चढाईचं शोधन स्वतःच्या खांद्यावरती की दस्तूर खुद्द अमर कश्यप चढाई मार्गवरती 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये टच पॉईंट घेणं एवढं सोपं नाहीये. परंतु अशक्य ते शक्य करण्यासाठी अमर सारखा जो सर्वोत्तम चढाईपटू सज्ज होतोय. यावेळेला आपण पाहतोय राईट कॉर्नरच्या दिशेने खोलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करतो. त्याच वेळेला सोलो टॅकल ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न 10 चिपळूणच्या डिफेंडरचा. अमर कश्यप सहजरित्या मिडलाईन क्रॉस करतोय. सिंगल यशस्वीरित्या आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल आणि त्यानंतर 10 चिपळूण संघाच्या प्रांगणात केवळ 3 खेळाडू शिल्लक. आपला 1 खेळाडू दर्शन नंबर 4 आणि चढाई ट्रॅक वरती सज्ज होतोय. तिसरी चढाई डुआ डायरेक्ट कोणत्याही परिस्थितीमध्ये गुणाची कमाई करणं अनिवार्य असणार आहे. अन्यथा चढाईपटूसाठी धोक्याची घंटा. शानदार कॉम्बिनेशन टॅकल हे तो झाकी है पिक्चर पूरा का पूरा अभी बाकी है. एकीकडे फलाटी चिपळूण आहे तर दुसरीकडे कबड्डीच्या मैदानावरती आपलं अधिराज्य गाजवताना आपल्याला पाहायला भेटतोय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या प्रत्येक मैदानावरती ह्या दोन्ही संघाने आपला सर्वोत्तम खेळ आतापर्यंत सादर केलाय. टोटलचा प्रयत्न डाव्या कोपऱ्यामध्ये जो डिफेंडर्स होता त्याच्या दिशेने जोरदार आक्रमण. एक मात्र संपवता खेळाडू आता शिल्लक राहील तो 10 चिपळूण संघाच्या प्रांगणामध्ये. सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण होताना आपण बघतोय. सुरुवातीच्या मिनिटांमध्ये जबरदस्त अशी ची आघाडी प्राप्त केलेली होती 10 चिपळूण संघाने, परंतु त्यानंतर अप्रतिम पलटवार केला जातोय. यावेळेला आपण पाहतोय दर्शन नंबर 2 डाव्या कोपऱ्यामध्ये जोरदार आक्रमण करतोय.
मागच्या मॅच मध्ये त्याने जो सोलो टॅकल केला होता तो लाजवाब होता. यावेळेला मधल्या फळीतला डिफेंडर हलकासा स्पर्श रनिंग हँडचा दावा संपवता यशस्वी ठरतोय. बोनस प्लस 5 म्हणजे 2 गुणांची कमाई करत पुन्हा एकदा या मॅच मध्ये आपल्या संघाला फार मोठं नुकसान होणार नाही याची त्यांनी दक्षता घेतलेली आहे. 2 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा अमर कश्यप सारखा एक स्टार खेळाडू चमचमचा सितारा यावेळेला अप्रतिम मजबूत अँकल होल्ड अमर कश्यप बॅकलाईनच्या पाठीमागे. That's a magnificent, that's a magnificent defense. Another one, 10 पटी चिपळूणचा जो डिफेन्स आहे तो आज खऱ्या अर्थानं जबरदस्त अशी कामगिरी पार पडतोय. समोर अमर कश्यप सारखा धुरंधर खेळाडू, परंतु त्याच्या विरोधामध्ये देखील जो डिफेन्स आपण पाहिला हा खरं तर लाजवाब होता, वाखाणण्याजोगा होता. एक वेळ वाटलं की 10 पटी चिपळूणचा संघ ऑल आउट होऊ शकेल, परंतु जर्सी नंबर 2 अर्थात आकाश शिंदेला आपण बघितलं त्याने आपल्या टीमला पुन्हा एकदा ऑल आउटच्या धोक्यापासून वाचवलंय आणि खऱ्या तो मजबूत स्थितीमध्ये देखील घेऊन जातोय. तर दुसरीकडे हिंद चिपळूण संघाचा हा स्टार खेळाडू आपण मैदानामध्ये पाहतोय जर्सी नंबर 10 म्हणजे विनय बंगाल ज्यांनी अमर आणि त्याचबरोबर मयूरच्या साथीने आतापर्यंत एक उत्कृष्ट अशी चढाईपटूची भूमिका या संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्तम पद्धतीने पार पाडली. जर्सी नंबर 1 पुन्हा एकदा सज्ज होतोय. उंचपुरा असा खेळाडू आहे ज्याच्याकडे टॅलेंट आहे, ज्याच्याकडे स्किल आहे आणि त्या स्किलच्या जोरावरती आतापर्यंतच्या खेळामध्ये 10 पटी चिपळूण संघाचं वर्चस्व आपण पाहतोय. आपण जर पाहिलं तर जवळ 2:30 वाजले. चंद्रनगरचं ऐतिहासिक मैदान आहे. तुडुंब प्रेक्षकांची गर्दी आपण पाहतोय. गुलाबी थंडी आहे आणि या गुलाबी थंडीमध्ये दर्दी क्रीडा रसिकांची गर्दी तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आपण अनुभवतोय. त्यावेळेला 10 पटी चिपळूण बनाम चिपळूण अंतिम फेरीचा सामना तमाम क्रीडा रसिकांच्या साक्षीने इथे रंगला जातोय. बघता बघता जर्सी नंबर 5 चढाई मार्गवरती मयूर कदम ज्याने निदान रेषा क्रॉस केली, चढाई व्हॅलिड केली सक्सेसफुली. तिसऱ्या चढाईवरती आक्रमण करतोय 10 पटी चिपळूण संघाचा शुभम शिंदे. चढाई ट्रॅकवरती डिफेंडर्स म्हणून जबरदस्त कामगिरी पार पडताना पाहायला मिळाला, परंतु तिसऱ्या चढाईवरती कॅप्टनने त्याच्यावरती मोठी जबाबदारी दिली. परंतु त्याच वेळेला तो एक पटला कॉम्बिनेशन टॅकलचा परीक्षा दिला आणि पुन्हा एकदा 10 पटी चिपळूण संघाला आता न्यू हिंदने ऑल आउटच्या दिशेने कुठेतरी बॅकफूट वरती ढकललंय. डाव्या कोपऱ्यामध्ये प्रयत्न सोलो टॅकलचा प्रयत्न अपयशी ठरतोय. जर्सी नंबर 2 आकाश शिंदे बॅकलाईनच्या पाठीमागे. ज्या खेळाडूने आपल्या संघाला ऑल आउटच्या धोक्यापासून वाचवलं तो खेळाडू बॅकलाईनच्या पाठीमागे. 10 पटी चिपळूण संघाच्या प्रांगणातून एक मात्र खेळाडू मोठी चूक केली जाते. 1+1 ही 2 खेळाडू बॅकलाईनच्या पाठीमागे नाही, 2 खेळाडू बॅकलाईनच्या पाठीमागे 2 खेळाडूंना स्पर्श केलेला होता. पुन्हा एकदा यशस्वी कमबॅक केलं जात आहे. ऑपॉर्च्युनिटी मिळाली होती न्यू चिपळूण संघाला. 10 पटी चिपळूण संघाला ऑल आउट देऊ शकले असते, परंतु एक मात्र ज्याच्या वेळेला खेळाडू शिल्लक झाला त्याने आपल्या टीमला कमबॅक करून दिलेला आहे. पहिल्या सत्राचा खेळ आपण आज पाहतोय. पुन्हा एकदा एक मध्य पांढऱ्याचा खेळाडू आहे न्यू चिपळूण संघाचा ब्रह्मास्त्र अमर चढाई मार्गवरती सज्ज होतोय. यावेळेला कोणताही धोका संभवणार नाही दक्षता घेतली न्यू चिपळूण संघाने. अर्थात हा पहिला अपाय पहिल्या सत्र, याच्यानंतर अजून देखील दुसऱ्या सत्राची 15 मिनिटं आणि त्या 15 मिनिटांमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा आपण सर्वजण आज पाहू शकतो. श्रेयस शिंदे पुन्हा एकदा सज्ज होतोय. निदान रेषा आणि मध्य रेषेच्या अगदी मधोमध खेळी सजवण्याचा प्रयत्न केला जातोय. एका जागेवरती शांतपणे उभा राहा, नजरेचा कटाक्ष बसरेकडे, त्याचबरोबर डिफेन्स वरती देखील हलकीशी नजर, तिथून माघारी परतला आणि श्रेयसला प्रत्युत्तर देण्यासाठी पुन्हा एकदा अमर कश्यप सज्ज होतो. हे जे पॅटर्न असणार आहे, एकीकडे श्रेयस तर दुसरीकडे अमर असणार आहे. तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर अर्थात आकाश आणि त्याचबरोबर मयूर असे पॅटर्न रंगतदार होणार. दरम्यान 3 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये सुपर टॅकलची पोझिशन. त्याच्या अगोदर अमरच्या विरोधामध्ये एकदा सुपर टॅकल यशस्वी ठरलं होतं, जेव्हा 2 खेळाडू डिफेन्स वरती होते आणि त्याने अमरला मजबूत असं टॅकल करत 2 गुणांची कमाई केली होती. परंतु यावेळेला अमरने कोणताही धोका पत्करला नाही, फार नुकसान होणार नाही याची काळजी घेतली. जर थर्ड रेड असेल, डू ऑर डाय रेड असेल तर त्या चढाईमध्ये कुठे ना कुठेतरी आक्रमक पवित्रा घ्यायचा हा त्याचा इरादा आपल्याला पाहायला मिळाला. माघारी परतला. प्रत्युत्तर दक्षिण 15 ने दिले 10 पटी चिपळूणच्या आणि त्यानंतर मात्र
नाहीये ह्या वेळेला आणि आक्रमण करण्यासाठी अमर कश्यप सज्ज होतोय. एक आपण जर बघितलं तर आता डू ऑर डाय रेड असू दे किंवा रेग्युलर रेड असू दे, प्रत्येक चाचणीमध्ये जोरदार आक्रमण करण्याचा प्रयत्न यावेळेला समोरचा सुद्धा असा होतोय का पाहूया. दोन खेळाडू बॅटमॅनच्या पाठीमागे, दोन खेळाडू आपण जर्सी नंबर 50 श्रेयस शिंदेला पाहतोय. 15 नंबरची जर्सी परिधान केलेला हा बुधवार खेळाडू आहे. डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय. ज्या ठिकाणी एक युवा डिफेंडर्स आहे, मजबूत असा डिफेंस आणि त्यानंतर मधल्या फळीमध्ये रिव्हर्स किक मारण्याचा प्रयत्न केला जातोय मिस्टर श्रेयस शिंदेच्या माध्यमातून. संभवतः याला श्रेयसला पूर्ण पॉईंट बहाल केलाय. थोडंसं त्याला लागून दूर आतमध्ये येऊन गेलं. मजबूत अँगल होल्ड आणि त्याचबरोबर तसपट्टी चिपळूण अंतिमता ऑल आउट होतोय. याच्या अगोदर दोनदा प्रयत्न केला होता चिपळूणने, दसपट्टी चिपळूणला त्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रिंट करून मिळाले, ज्यांच्या माध्यमातून त्याची संकल्पना त्या बॅनरवरती पाहायला मिळते आणि आमच्या मंडळाला अगदी वेळोवेळी सहकार्य कधीही त्यांना आम्ही हाक मारली तर सातत्याने आम्हाला होकार दिला. असे मोरिया ग्राफिक्सचे सर्वेसर्वा श्री ऋषिकेश कोळंबे यांचा देखील या ठिकाणी आम्ही येतो सन्मान करतोय. त्यांना विनंती की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं. धन्यवाद. आणि त्यानंतर एक महत्वपूर्ण सन्मान ज्या पद्धतीने समालोचन क्षेत्रामध्ये सातत्याने माझी आवड मी जोपासतो, माझ्या घरच्यांचा माझ्या फॅमिलीचा खूप सारा पाठिंबा मला आहे. परंतु माझ्या आयुष्यातील अजून एक असा एक घटक आहे की ज्याने मला कधी डिमोटिवेट केलं नाहीये. अगदी कुठलीही स्पर्धा असू देत किंवा काही असू देत, अगदी सातत्याने माझ्या पाठीशी खंबीरपणे आज सगळ्यात उभे राहिले आणि आजच्या या संपूर्ण जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून पुढील सन्मानाकडे आपण बोलतोय. साईल स्पोर्ट्स या मंडळाची कुठलीही स्पर्धा असू देत, मग ती गाव मर्यादित लीग स्पर्धा किंवा कबड्डीची स्पर्धा, आमच्या मंडळाला ज्यांनी सातत्याने वेळोवेळी सहकार्य केलंय आणि आम्हाला कधी त्यांच्याकडे शब्द टाकायला लागत नाही, कारण आमच्याच मंडळाचे सदस्य आहेत. परंतु अगदी सड असते आमच्या स्पर्धेसाठी. अगदी क्रिकेटची स्पर्धा असली तर चषक आणि कबड्डीची स्पर्धा असू दे, तर वेळोवेळी जी काही मदत लागेल ती अगदी आमची मदत वेळोवेळी करणारे आमच्या मंडळाचे सदस्य, पण त्यांचा सन्मान करणं आमचा असे आमचे श्री उमेश शिगवण यांचे या ठिकाणी आम्ही सन्मान करतोय. हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन श्री अजित थोरे आणि त्याचप्रमाणे श्री श्रीकांत शिगवण यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण उमेश शिगवण यांचा येथून सन्मान करायचा. आमच्या मंडळाचे सदस्य आहेत, आमचं एक मंडळच आहे, परंतु आमच्या मंडळासाठी त्यांची खूप पुढील सन्मान आम्ही करतोय आमच्या मंडळाच्या सदस्य आणि अगदी वेळोवेळी सहकार्य करणारे आमचे महिला मंडळ, त्यांचा देखील आम्ही या ठिकाणी सन्मान करतोय. सौ छाया शिगवण आणि त्याचप्रमाणे सौ साक्षी थोरे. आपल्याला विनंती की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. मी सावनी रांगले यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी आमच्या मंडळाच्या सदस्य महिला मंडळाचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. कधी पण पलटू शकते. तुरतुरी एक्सप्रेस जरा लागला म्हणून तुझ्या पायाचा वर चढला तो. त्याचप्रमाणे गौरी शिगवण, टीना शिगवण, श्वेता शिगवण, सृष्टी शिगवण, अस्मिता शिगवण या सर्व महिला मंडळाचं पुन्हा एकदा आमच्या मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे पुढील सन्मान आम्ही करतोय आमचे सार्थक शिगवण आणि प्रथमेश मुलू, त्यांचं देखील स्वागत सन्मान आम्ही करतोय. आमच्या मंडळासाठी योगदान त्यांचं देखील लाभलंय.
आणि त्याचप्रमाणे आपण पुढील सन्मान आपण करतोय खऱ्या अर्थानं साईल स्पोर्ट शननगर या मंडळाची स्थापना ही 2006 साली करण्यात आली आणि त्यानंतर हे मंडळ सातत्याने क्रिकेटमध्ये अग्रेसर होतं, सातत्याने क्रिकेटच्या स्पर्धा खेळत होतं. परंतु काही काळानंतर पुन्हा एकदा हे मंडळ जे आहे ते मात्र कबड्डी स्पर्धेकडे वळालं आणि सातत्याने गेली अनेक वर्ष कबड्डी स्पर्धेचं आयोजन याच्या माध्यमातून केलं जात होतं. आणि यंदाच्या हंगामध्ये गेल्या वर्षीचा एक इच्छा व्यक्त झाली की एक जिल्हास्तरीय स्पर्धा आमच्या मंडळाच्या वतीनं व्हावी, परंतु गेल्या वर्षी ते शक्य झालं नाही. परंतु या वर्षी ही संपूर्ण इच्छा, ही संपूर्ण अशी भव्य दिवशी जिल्हास्तरीय स्पर्धेचं स्वप्न यावर्षी सत्यात उतरवलं गेलं. असे आमचे मंडळाचे खऱ्या अर्थानं आधारस्तंभ श्री अजित थोरे, त्याचप्रमाणे श्री श्रीकांत शिगवण आणि त्याचप्रमाणे श्री उमेश शिगवण यांचा मी या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. आणि या सन्मान व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी या तिन्ही आधारस्तंभांचा आपण या मंडळाचे जे काही सर्व आहेत त्यांचे या ठिकाणी आपण यथोचित सन्मान करायचा आहे. एक इच्छा होती मनामध्ये की एक स्वप्न होतं की हे जिल्हास्तरीय स्पर्धा आपल्या चंदननगरच्या गावामध्ये या क्रीडा नगरीमध्ये व्हाव्यात आणि ही इच्छा आमची या स्वप्न पूर्ण होत आहे. सर्व मान्यवरांना विनंती आपण सर्वांनी या ठिकाणी त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. धन्यवाद साहिल. तरी या ठिकाणी अतिशय महत्वाची अशी लढत, हाय व्होल्टेज मॅच आपण दोन संघाच्या दरम्यान पाहतोय. कधी नोहेंद्र चिपळूण संघ आघाडीवरती तर कधी दसपट्टी चिपळूणचा संघ मुसंडी मारण्याचा प्रयत्न करतोय. परंतु अमर कश्यपचा शानदार खेळ आणि त्याच्या अप्रतिम खेळाच्या समोर जर आपण बघितलं तर कुठे ना कुठेतरी बॅकफूटवरती दसपट्टी चिपळूणचा संघ सध्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेला जर्सी नंबर 6 पर शूट करण्याचा प्रयत्न करतोय दसपट्टी चिपळूण संघाचा हा देखील एक स्टार खेळाडू सोम शिंदे. बघता बघता निदान रेषा क्रॉस केली, आपली चढाई व्हॅलिड करून घेतली, माघारी परततोय आणि 3 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये आक्रमण करण्यासाठी नोहेंद्र चिपळूण संघाचा जर्सी नंबर 7 हा देखील अजून एक महत्वाचा खेळाडू आहे. आपण जर बघितलं नोहेंद्र चिपळूण संघाकडे जे 7 खेळाडू आहेत ते सर्वोत्तम खेळाडू त्याने सिलेक्ट केले. असो दरम्यान यावेळेला पुन्हा एकदा जर्सी नंबर 6 दसपट्टी चिपळूण बनाम नोहेंद्र चिपळूण असं हे बॅटर आहे. थर्ड रेड डू ऑर डायरेड आणि डू ऑर डायरेड वरती जर्सी नंबर 7 3 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये सुपर टॅकलची पोझिशन. आता कोणत्या तरी टीमच्या खात्यामध्ये गुणाची कमाई होणार काही शंका नाही आहे. डाव्या कोपऱ्यामध्ये आधार घ्या, सक्सेसफुली दसपट्टी चिपळूणचा संघ बॅकवरती नोहेंद्र चिपळूणच्या संघाने गुणफलकावरती मोठी आघाडी घेतली. नोहेंद्र चिपळूण संघाने जर पाहिलं तर बलाढ्य दसपट्टी चिपळूण संघाला बॅकवरती पाठवून आघाडी घेत या स्पर्धेचं अंतिम विजेतेपद पटकावण्याच्या डिफेन्स मध्ये डिफेन्सने कमाल केली तर चढाईमध्ये अमर कश्यपचा बहारदार खेळ. अकेला खिलाड़ी बिल्कुल सेना के समान होता है.
वन मैन आर्मी मिस्टर अमर कश्यप, हार नहीं मानूंगा रार नहीं ठानूंगा, काल के कपाल पर लिखा मिटाता हूँ, वो गीत नया गाता हूँ, शायद ये जीत का गीत गाने का प्रयास अब अमर कश्यप करते हुए नजर आएंगे। एका जागेवरती शांतपणे उभा राहत क्षेत्ररक्षणाची तो चाचपणी करतोय, पुरेपूर 30 सेकंदाचा वेळ घेणार आणि त्यानंतर तो आपल्या कोर्टमध्ये माघारी परततोय। येस ऍब्सोल्युटली ह्यावेळेला आपल्या कोर्टमध्ये माघारी परततोय। जर्सी नंबर 2 भक्कम मारण्याचा खेळाडू चढाई मार्गवरती सज्ज होतोय। 7 खेळाडूंचा दमदार असा डिफेन्स आहे। राईट कॉर्नरला दर्शी नंबर 9 तर लेफ्ट कॉर्नर देखील एक युवा डिफेंडर सज्ज होतोय। 7 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये बहुत साईन ऑन असणार आहे। यावेळेला संभवता क्षेत्ररक्षण घेतलं जात आहे। परसूट करण्याचा प्रयत्न होता परंतु पंचांनी पाठीमागे बोलवले। यावेळेला स्ट्रगल सुरू होता। अर्थात आपण अनेक मोठमोठ्या स्पर्धा प्रामुख्याने खेळलोय, प्रामुख्याने पाहिलंय, त्याच्यामुळे स्ट्रगल मध्ये सामना शेवटच्या 5 मिनिटांमध्ये येऊन दाखल झालेल्या 27 पॉईंट वरती न्यू चिपळूणचा संघ आहे। म्हणजे राजापूरमध्ये जो पराभव झालेला होता, अर्थात तो पराभव जो जिवारी लागलेला होता, त्याची परतफेड करण्यासाठी न्यू चिपळूणने जे मैदान सिलेक्ट केलं होतं 10 पटी चिपळूण संघासाठी, ते होतं दापोलीतल्या आजपासून अप्रतिम कामगिरी पार पाडण्यात न्यू चिपळूणचा संघ यशस्वी ठरतोय। पुन्हा एकदा मजबूत बांधण्याचा खेळाडू संदेश मिसाळ, आपण कुठे असेल तर कॉमेंट्री बॉक्स व्यासपीठाकडे यायचे। संदेश मिसाळ मजबूत बांधण्याचा चढाईपटू सज्ज होतो। यावेळेला 6 खेळाडूंचा डिफेन्स आहे। सोलो टाकण्याचा प्रयत्न मात्र पुन्हा एकदा जर्सी नंबर 10 जो मजबूत बांधण्याचा खेळाडू होता थोड्या पाठीमागे जातोय, तर दुसरीकडे थर्ड रेड आहे, किंवा डायरेड आहे। अजून असा चढाईपटू शेवटचे 4 मिनिटं बाकी आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये 10 पटी चिपळूणचा संघ इथून पलटवारच्या दिशेने वाटचाल करतोय का पाहूया। परतीची कुठे ना कुठे यावेळेला पुन्हा एकदा औपचारिकता बाकी आहे। नोहिंद चिपळूण संघाच्या जर प्रांगणात बघितलं तर प्रेक्षक खुश असतील। चिपळूण पासून इथपर्यंतचा प्रवास ज्यावेळेला संघ चिपळूण मधून निघालेला होता, त्यावेळेला ह्या संघाने एक स्वप्न बघितलं होतं की आज चंद्रनगर मधून ज्यावेळेला आपण चिपळूणला परत जाऊ त्यावेळेला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आपल्या हातात असायला पाहिजे। त्याच्यासाठी वाटेल तो संघर्ष करायला आम्ही तयार आहोत आणि तो संघर्ष आपण या संघाचा पाहिलाय। या प्रथम क्रमांकाच्या गोल्डन ट्रॉफीवरती जेव्हा प्रेक्षकांना देखील अंदाज आलाय की संभवतः न्यू हिंद चिपळूण संघाचं नाव कोणतं जाऊ शकतं। अर्थात शेवटच्या अजून देखील काही मिनिटं बाकी आहेत, शेवटचे 3 मिनिटं बाकी आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये जो खेळाडू कामगिरी पार पाडण्यात यशस्वी ठरलाय तो खेळाडू मिस्टर अमर कश्यप। एका प्रेक्षकांना विनंती आहे, थंडीचे दिवस आहेत, अमरचा खेळ आवडला असेल तर जोरदार टाळ्या। शानदार खेळ या खेळाडूंना पाहायला मिळाला। वो पटना का लाल प्रदीप नरवाल को हमने देखा था, शायद उसकी याद दिलाने वाला खिलाड़ी, ये अकेला खिलाड़ी बिल्कुल सेना के समान था। नाम है इस खिलाड़ी का अमर कश्यप और इस खिलाड़ी का काम था अच्छी टीम के होश उड़ाना और उनको बैकफुट पर ढकेल देना। दर्शन नंबर 2 पुन्हा एकदा सज्ज होतोय। राईट कॉर्नरच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न असणार आहे। फुटबॉलचा सुरेख वापर केला जातोय, परंतु इथं रोखलाय, पुन्हा एकदा रोखलाय। एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, पुन्हा एकदा कॉम्बिनेशन टाकायचा परिचय। एका गुणाची कमाई चिपळूण संघाच्या खात्यामध्ये होती आहे। अर्थात एका रात्रीमध्ये स्टार होता येतं, परंतु ती एक रात्र येण्यासाठी अगोदर अनेक रात्रींचा दिवस करावा लागतो। तो दिवस इथे केला अनेक रात्रींचा न्यू चिपळूण संघाने। चिपळूण संघाला माहिती आहे लहरो सिडरकर नौका पार नाही होती, कोशिश करते वालों की हार नाही होती। ते प्रयत्न सातत्यानं पाहायला मिळाले आणि अंतिमता फलाटने 10 पटी चिपळूण संघाला बॅकफुटवरती ढकलत जेवढे प्रेक्षक न्यू चिपळूण संघाला सपोर्ट करतायत ते आज खुश असतील। हो, यावेळेला संभवतः 2 ते 3 खेळाडूंच्या मधोमध यशस्वी यावेळेला जर्सी नंबर 7 हा खेळाडू शांत संयमी खेळ सादर करतोय। त्याला माहिती आहे भलेही तिसरी चढाई असेल तरी इथे आपल्याला वेळ काढून कोणाला अवलंबायचं आहे, पुरेपूर 30 सेकंदाचा वापर करायचा आहे जेणेकरून नवीन चिपळूण संघाकडे मोठी जी आघाडी आहे
ही आघाडी त्यांच्या हातातून निसटणार नाहीये. सामना समाप्त होण्यासाठी शेवटचा 1 मिनिट बाकी. याचाच अर्थ अजून देखील इथून रोहित चिपळूण संघाला एक चढाई भेटू शकेल. या 6 खेळाडू बॅकलाईनच्या पाठीमागे जातोय, त्याच्यानंतर आक्रमण केलं जात आहे. पुन्हा एकदा दमदार अशी कामगिरी पार पाडण्याचा प्रयत्न आहे. 10 पटी चिपळूण बनाम हिंदी चिपळूण दोन तुल्यबळ संघांमध्ये सायन्स फॉर चंद्रनगर आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा अंतिम सामना. आणि यावेळेला फायनली रोहित चिपळूणचं जे स्वप्न होतं ते स्वप्न पूर्णत्वाकडे जाताना पाहायला भेटणार आहे. वो रात नहीं खाब बदलते हैं, मंजिल नहीं कारवा बदलते हैं, जज्बारों को जीतने का किस्मत बदले या ना बदले वक्त जरूर बदलता है. आणि यस, रोहित चिपळूण विन द मॅच. फायनल मॅचचा विजेता ठरतोय रोहित चिपळूण. बलाढ्य 10 पटी चिपळूण